आता हे पाणी आणि आपण ब्रेडला भिजवूया. ए थांब ना जरा 2 मिनिटं, शेवटचं बोलते. चहा गेली असती आता. पण आज ब्रेड पासून ब्रेड पकोडा असंही चालेल, फक्त चिवळायला गेला पाहिजे. आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे फणसाची बिर्याणी खाऊन. तुम्ही कधी फणसाची बिर्याणी खाल्ली आहे? मी फणसाची बिर्याणी खाते, मस्त आहे, तुम्हाला दाखवते. चल झूठा. फणसाची बिर्याणी आहे. ह्याच्यामध्ये ना हे बघा, असं वाटतं तसं काही चिकन आहे, पण ऍक्च्युली हे सगळं जॅकफ्रूट आहे. हे बघा अशा रेषा निघतात ना, तसं काही चिकन आहे, पण हे फणस आहे. तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा, हे बघा डायरेक्ट फणस पूर्ण. हे बघा फणस आहे, फणस. हे बघा, पण त्या लोकांनी खतरनाक म्हणजे त्याला करेक्ट स्टीम वगैरे केलंय आणि असं कट केलं ना की असं वाटतं की हे चिकन किंवा काहीतरी आहे, नॉनव्हेज आहे, पण हे व्हेज फणसाची बिर्याणी आहे आणि 1 नंबर लागते. हे बघा, हे आहे ब्रँड, यांच्याकडून मी मागवली आहे. खतरनाक स्पायसी वगैरे आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी ना हा रायता दिलाय आणि गुलाबजामुन. 1 नंबर आहे. तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये आहात तर नक्की ये कर लो पहले. हाऊस ऑफ बिर्याणी स्विगीवर सर्च करा आणि मागवा. तुम्ही फणसाची बिर्याणी खाल. मी आता ही फणसाची बिर्याणी एन्जॉय करते. वाटतच नाही की हा फणस आहे. 1,000 years later. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि काहीतरी ना असं कुरकुरीत खायचं मन करतंय, जे मला नेहमीच करत असतं. तर मग म्हटलं पावसाळ्याचे पण दिवस आहे आणि नेहमी भज्या तर तुम्ही खातच असाल आता तर मग मला वाटलं की नेहमी भजी खाण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं आज बनवूया. तर मी विचार केला का ना आपण आज ब्रेड पासून ब्रेड पकोडा बनवूया. तर त्याच्यासाठी ना मी इथे पाठीमागे प्लेट बघता तिथे ना बटाटे उकळून घेतलेत. तर त्या बटाट्यांमध्ये ना आपण काही मसाले टाकूया आणि त्यांना फ्लेवर देऊया, म्हणजे ते ब्रेड मध्ये टाकून फ्राय करायला तयार होतील. एवढी सिंपल रेसिपी आहे. चला बघूया. कांदा, 3 मिरच्या आणि कोथिंबीर व कढीपत्ता हे सगळ्यांना आपण असं प्लेटमध्ये घेतलंय. आता आपण हे सगळं चॉपर मध्ये टाकून ना बारीक करून घेऊया. मस्त असं बारीक झालंय. मिरची, कांदा, कोथिंबीर मस्त बारीक झालेलं, एकदम फाईन चॉप झालंय. हे चॉपर ना खतरनाक काम करता. फक्त कोथिंबीर अडकते, म्हणजे जर मोठी तुम्ही बारीक कापून नाही टाकली असेल तर मग मी अशी ती जी नाही चॉप झाली ती मी स्वतःच चॉप केली. आता आपल्याकडे इथे कढीपत्ता आहे, तो आपण फोडणीला देऊया. हा कढीपत्ता इथे जरा ह्याच्यावर ठेवूया साईडला. ओके. आणि आपले बटाटे हे बघा, हे आपले बॉईल केलेले बटाटे सकाळीच बॉईल केलेले, त्याचे हाताने मस्त मॅश करून घेऊया. तसे मी हात धुतले स्वच्छ. हात स्वच्छ धुवून तुम्हाला असे बटाटे चिवळायला आवडत नसतील तर तुम्ही किसणीवर सुद्धा बारीक करू शकता. मी दाखवते. ही पद्धत पण मस्त एकदम बारीक होऊन जातंय. बघा, हा आपण हाताने चिवरलेला होता ना तो थोडा राहिलाय, पण हा जो आपण बटाटा किसणी नाही म्हणजे कद्दू किसणे केलाय तो एकदम पातळ झालाय है ना. तर कसंही चालेल, फक्त चिवळायला गेला पाहिजे. आपण जे मगाशी आहे ना ह्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि मिरचीचं मिश्रण केलेलं त्या सगळ्यांना बटाटा बरोबर मिक्स केलंय विथ मीठ. ओके, मीठ टाकून घेतलंय, म्हणजे मीठ नंतर टाकायला नको, आताच टाकू. चमक डाल देते हैं, नमक चमक नको, आताच टाकून घेतलं मी मीठ. आपलं मिश्रण आता तयार आहे. तुम्ही हे असं सुद्धा म्हणजे डायरेक्टली फिलिंग करू शकता, पण आपण ना ह्याला मस्त कढीपत्त्याची फोडणी देऊया. थोडस जसं मी आपला वडा बनवतो ना, वड्याचं मिश्रण बनवताना कसं थोडंसं तेल घेतात, तसं थोडंसं तेल घ्यायचंय. थोडीच राई
आणि गॅस बंद करून टाकूया. आता घेऊया आपण अर्धा चमचा जिरं, आणि आपण इथे ढिगभर कढीपत्ता ठेवलेला तो कढीपत्ता घेऊया. चमच्याने मिक्स करूया. बस झालं एवढं मिक्स. आता हे आपलं मिश्रण आहे ना हे घेऊया आणि टाकूया. थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण ब्रेडची तयारी करूया. आता ना आपण ब्रेड मध्ये मिश्रण डायरेक्ट नाही ठेवायचंय. ब्रेड मध्ये मिश्रण टाकायच्या आधी ना एकदा टेस्ट करून घ्या की ते बरोबर मीठ आहे का. मीठ बरोबर पडलेलं आहे सगळ्यामध्ये. आता आपण आहे ना ब्रेडला ओलं करूया. हे बघा ह्याच्यात आहे पाणी आणि आपण ब्रेडला भिजवूया. जसा माझा नेहमी हात भिजलेला असतो तसं त्या ब्रेडला भिजवायचंय. हे असं दाबून घ्यायचंय असं. आता मी एका हातात मोबाईल धरले म्हणून, आणि असं असं ह्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढायचंय. अशा पद्धतीने सगळं पाणी काढायचं. आता मिश्रण आपण ह्यामध्ये भरूया. ठीक आहे. थोडं अजून घेऊया. एवढं बरोबर आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा ब्रेड रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही याचे कॉर्नर कापू शकता, पण ना मी ते ठेवले कारण ते अजून छान क्रिस्पी लागतं म्हणून. अशाच पद्धतीने ना आपण सगळे रोल करून घेऊया. A few moments later. हे बघा आपले सगळे ना ब्रेड रोल बनून तयार आहेत. ह्याच्यामध्ये आणि वड्यामध्ये एकच फरक आहे की वडा पिवळा असतो आणि हा आतून सफेद आहे. बाकी मिश्रण सेम आहे, पण याच्यामध्ये लसूण नाहीये. हो, वड्यामध्ये लसूण पण टाकतात, लसूण नाहीये यामध्ये. आणि दुसरी गोष्ट मध्ये बेसनामध्ये वडा तळतो आणि आपण हे तळतो ब्रेड लावून. होऊ शकता. अरा तेल भयंकर तापलंय. स्लो करूया. गॅस स्लो केला. आता आपण आहे ना आपला एखादा आपला हा जो रोल आहे, काय काय जण दोन, जर हे तुमची फिलिंग कुठून बाहेर निघत असेल, तुम्हाला वाटत असेल की सेफ नाही अजून ह्याला लावलं पाहिजे, तर तुम्ही अजून एक काय ना ब्रेड लावू शकता. मी एकच लावलंय. अशा पद्धतीने आपण इथे सोडलेला आहे तो ब्रेड. ठीक आहे. आता फ्राय होत म्हणजे बेसन कसं आपण लावतो तो वडा मस्त तो गोल्डन दिसतो, तसं ब्रेडची ओली करून पातळ लेअर लावली की अशा पद्धतीने तो मस्त गोल्डन दिसतोय बघा. एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला ब्रेड मध्ये असं म्हणजे जेव्हा आपण ब्रेड डीप करणार ना तो फक्त एकदा डीप करा पातळ ब्रेड असेल तर, आणि त्याला चिवळून त्यातलं सगळं पाणी काढून घ्या. मस्त पातळ लाती तयार होते ब्रेडची. आणि मग त्यामध्ये मिश्रण भरा आणि त्याला असं हाताने असा आकार द्या. ब्रेड नरम असल्या कारणाने सहज एकमेकाला चिपकते आणि मस्त असं आवरण तयार करून घेते आपल्या मिश्रणाभोवती. पण सगळे ब्रेड रोल आहेत ना ते तळून घेऊया, मग भेटूया. One eternity. हे बघा आपले पॅन भरून जो ब्रेडचा जाडावाला भाग असतो ना त्याचा सुद्धा मी पकोडा बनवून टाकलाय, ब्रेड पकोडा. तर मग हे एवढे जे झाले आहेत ब्रेड भरून आपले, अरे कहना क्या चाहते हो. पॅन भरून ब्रेड मध्ये स्टफिंग भरून जे हे ब्रेड पकोडे झालेले आहेत हे ना हाफ ब्रेड आणि पाव किलो बटाटे यापासून एकूण किती ब्रेड पकोडे बनलेत. आणि मी मोठे असे खूप भाजी भरून ब्रेड पकोडे बनवले. जर तुम्ही भाजी कमी भरली तर ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात. हाफ ब्रेड मध्ये आणि पाव किलो बटाट्यांमध्ये किती ब्रेड रोल झालेत ते आपण बघूया. 1 2 3. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ते 4 आहेत. 4 की 4, 4 दुने 8, 8 9 आणि 10 म्हणजे एकूण 10 झालेले आहेत आपले 10. हा बघा हा जो जाडा ब्रेड असतो ना त्याचं सुद्धा मी ब्रेड पकोडा बनवून घेतलाय. ओके. ते एकूण 10 झालेत म्हणजे 10 पीसेस होते हाफ ब्रेड मध्ये आणि 10 त्याचे बनले. फुल ब्रेड आणला आणि तुम्ही थोडी स्टफिंग भरली तर मग तेवढे सुद्धा होतील म्हणजे एकूण 20 होतील. फ्लेम आहे ना तो मीडियम पण नाही ठेवायचा, स्लो पण नाही ठेवायचा, फास्ट ठेवायचा. आणि मोठी कढई असेल तर 1 चा 2 टाका, पटापट तळून होतात.
फक्त गोल्डन होईपर्यंत तळायचं, शिजवायचं नाहीये, कारण हे ब्रेड सुद्धा शिजलेलं आहे आणि यातली स्टफिंग सुद्धा, म्हणून तेल कमी लागतं आणि वेळ सुद्धा कमी लागतो. आणि इथे बघा आपली चहा सुद्धा झालेली आहे मस्त. आता हिला उकळ आला की आपले ब्रेड रोल खाण्यासाठी चहा बरोबर तयार आहे. तर अशी होती ब्रेड रोलची रेसिपी. तुम्हाला थांब ना जरा 2 मिनिटं, शेवटचं बोलते. चहा गेली असती आता. तर अशी होती ब्रेड रोलची रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय है असं मस्त आतमध्ये कढीपत्ता, जिरा राई वगैरे मस्त फोडणी आणि बघा ब्रेडची का लेअर आली मस्त क्रिस्पी एकदम. वाव, जबरदस्त.